नियमांचे महत्त्व इयत्ता 8वी साठीचा उपक्रम देण्यात आलेला आहे. तर त्या उपक्रमासंदर्भात आम्ही जो उपक्रम तयार केलेला आहे त्याचं सादरीकरण करत आहोत. तर सगळ्यांनी जरा खूप वेळा तिकडे लक्ष दिलं तर बरं होईल. आमचा वर्ग आहे इयत्ता 8वीचा वर्ग आहे विद्यार्थी आमची. तर शाळा शिकल्यावर आपण घरी जाताना आपण रस्त्याने जातो. रस्त्याने जात असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला काही वाहतुकीचे नियम पाळावे लागतात. जर आपण नियम पाळले नाही तर अपघात होऊ शकतो किंवा आपल्या शरीराला इजा होऊ शकते. म्हणून नियम किती महत्त्वाचे आहे आणि नियम का पाळायला पाहिजे याविषयी सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. त्या संदर्भातच आज उपक्रम आहे आपण आज घेणार आहोत. तर त्यामध्ये तुम्हाला एक छोटंसं गाणं याविषयी जर सांगितलं तर ते करायला आवडेल का? हो सर, नक्की आवडेल. आवडेल ना? हो सर, सगळे त्या यस सर. ठीक आहे. मग आपण एक ते कृतीयुक्त गाणं घेऊया. ठीक आहे. बाकीच्यांनी पण सहभाग घेतला तरी चालेल. ठीक आहे. चल सुरुवात करूया. दप्तर पाठीवर घ्यायचं, दप्तर पाठीवर घ्यायचं, दप्तर पाठीवर घ्यायचं, दप्तर पाठीवर घ्यायचं. रस्त्याच्या कडेनं चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेनं चालायचं, रस्त्याच्या कडेनं चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेनं चालायचं. रस्त्याच्या कडेने चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेने चालायचं, रस्त्याच्या कडेनं चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेनं चालायचं. डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिगा, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिगा, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिगा, डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिगा. इकडून गाडी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते, इकडून गाडी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते. अरे इकडून गाडी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते, इकडून गाडी तिकडून गाडी मध्येच रिक्षा येते. रिक्षा मागून स्कूटर सायकल धक्का देऊन जाते, रिक्षा मागून स्कूटर सायकल धक्का देऊन जाते. रिक्षा मागून स्कूटर सायकल धक्का देऊन जाते, रिक्षा मागून स्कूटर सायकल धक्का देऊन जाते. या धक्क्याने आम्हा मुलांना, या धक्क्याने आम्हा मुलांना, या धक्क्याने आम्हा मुलांना या धक्क्याने आम्हा मुलांना चुकून फ्रॅक्चर व्हायचं, चुकून फ्रॅक्चर व्हायचं, चुकून फ्रॅक्चर व्हायचं, चुकून फ्रॅक्चर व्हायचं. रस्त्याच्या कडेनं चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेनं चालायचं, रस्त्याच्या कडेनं चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेनं चालायचं. रस्ता ओलांडण्यापूर्वी उजवीकडे पाहू, रस्ता ओलांडण्यापूर्वी उजवीकडे पाहू. अरे रस्ता ओलांडण्यापूर्वी उजवीकडे पाहू, रस्ता ओलांडण्यापूर्वी उजवीकडे पाहू. अर्धा रस्ता ओलांडल्यावर डावीकडे पाहू, अर्धा रस्ता ओलांडल्यावर डावीकडे पाहू. डावा उजवा, डावा उजवा, अरे डावा उजवा करीत करीत आपल्या घरी जायचं, डावा उजवा करीत करीत आपल्या घरी जायचं. रस्त्याच्या कडेने चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेने चालायचं, रस्त्याच्या कडेनं चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेनं चालायचं. डिंग डॉंग डिगा की डिंग डॉंग डिगा, डिंग डॉंग डिगा, डिंग डॉंग डिगा, डिंग डॉंग डिगा की डिंग डॉंग डिगा. डिंग डॉंग डिगा, डिंग डॉंग डिगा. घंटा झाली टनाटना शाळा सुटली, घंटा झाली टनाटना
टना शाळा सुटली हो. घंटा झाली टनाटना, शाळा सुटली हो. दप्तर पाठीवर घ्यायचं, दप्तर पाठीवर घ्यायचं, अरे दप्तर पाठीवर घ्यायचं, दप्तर पाठीवर घ्यायचं. रस्त्याच्या कडेने चालायचं, रस्त्याच्या कडेने चालायचं. रस्त्याच्या कडेने चालायचं बाबा, रस्त्याच्या कडेने चालायचं. याच नियमाचे महत्व सांगत असताना मुलांना एक सर्वेनुसार आपण आकडेवारी सांगू शकतो की जवळपास भारतामध्ये 1.5 लाख लोक दरवर्षी रस्ता अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात. तर त्यामागे काय कारणं असतील याचा जर आपण गट सादर करू, एक गट बनवूया आणि त्याच्यामध्ये तुम्ही चर्चा करा की साधारण 1.5 लाख ऍक्सिडेंट मुळे जर लोक मृत्युमुखी पडत असतील तर त्यामागे काय कारणं असू शकतात याची आपण एक गट बनवून त्याच्यामध्ये चर्चा करूया आणि मग त्याच्यातनं आपण एक कृती घेणार आहोत की हे अपघात कमी होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तसे ग्रुप बनवा दोघांचे. अपघात होण्यामागे काय कारण असू शकतात. एक्सीडेंट होने के लिए हाँ चलेगा रीजन. लोग रास्ता क्रॉस करते समय हमको जो है चलते समय अपनी इस तरफ देखना चाहिए गाड़ी आने के लिए, लेकिन लोग देखते नहीं हैं. छुट्टी होती है, बच्चे भाग के घर जाने के लिए देखते हैं. इसलिए रास्ता क्रॉस करते समय हमको दोनों तरफ देख के चलना चाहिए, जिससे जो है अपघात नहीं होगा. गाड्यांचा वेग जास्त असतो, त्यानंतर दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करणे, त्यानंतर मद्यप्राशन करून गाडी कधीही चालवू नये. टेन्शनमुळे सर काय कधी कधी काय ते चिन्ह सर आम्हाला समजत नाही हो. चिन्ह नाही समजत, मग त्यामुळे ते म्हणजे काय करायचं तिथे, मग त्यामुळे कधी कधी मग आम्हाला इजा पण होते की अपघात पण होतो. तर ते चिन्ह जरा आम्हाला समजले ना तर मग जरा बरं राहील. म्हणजे त्या पद्धतीने मग आम्ही जरा सगळं सांगू शकतो की असं असं आहे बाबा तसं त्या काय पद्धतीने मग आम्हाला जरा चिन्ह जरा समजावं. चालेल. जर आपण वाहतुकीचे नियम पाळले, झेब्रा क्रॉसिंग, रॅम्पर, यू टर्न, स्पीड लिमिट, जर आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती झाली तर आपण नक्कीचपणे आपण आपली सुरक्षा आपण करू शकतो. व जे वाहतुकीचे नियम आहेत, जे आपल्या गव्हर्नमेंटने ठरवले जे नियम आहेत, जर आपण ते नियम अतिशय वेळोवेळी आपण जर सगळ्यांनी ते फॉलो केले तर नक्कीच आपण त्याच्यातून आपला बदल करू शकतो. महत्त्वाचं कारण सर मला अपघाताचं वाटतं की हेडफोनचा जो वापर वाढलेला आहे त्यामुळे हॉर्न वगैरे ऐकायला येत नाही आणि रस्ता क्रॉस करताना हॉर्न वगैरे ऐकायला न आल्यामुळे त्याच्यामध्ये देखील जास्त अपघात होतात. तर या चर्चेमधून एवढं लक्षात आलंय की जे वाहतुकीचे नियम असतात आणि आपण रस्त्यावर जी काही चिन्ह बघतो ती न कळल्यामुळे अपघात होण्याचं प्रमाण जास्त आहे. तर तशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांकडून हे बनवून देऊ शकतो आणि या चिन्हाचा काय अर्थ आहे तो आपण मुलांना शोधायला सांगू शकतो. तर प्रत्येकाला आपण एक चिन्ह देऊया आणि त्या चिन्हाचा अर्थाचे पण आपण एक चिठ्ठ्या बनवल्यात, वेळ जाईल म्हणून आपणच बनवून आणल्या. तर त्या चिन्हाचा काय अर्थ होतो हे आपल्या मुलांना कळावं, हा आजच्या उपक्रमाचा खरा हेतू. अजून कोणती नाही आणणार जास्त आहे या सर. बारा आहे 12 या मॅडम बनवलेत तर टोटल आपण जवळपास 12 अशी चिन्ह दिलेली आहेत आणि त्या चिन्हांचा काय अर्थ आहे त्याची पण आपण एक स्लिप बनवलेली आहे आणि आपण ह्या जोड्या जुळवणार आहोत की प्रत्येकाला जे चिन्ह आलंय त्याचा अर्थ काय होतो, जेणेकरून शालेय वयातच मुलांना या चिन्हांची ओळख होईल आणि भविष्यामध्ये अशा प्रकारचे अपघात कमी करण्यास आपण मदत करू शकतो. प्रत्येकाच्या हातात जे चिन्ह दिसतंय ते चिन्ह
त्याचा अभ्यास करायचा आहे. जोडी जरी चुकली तरी ती आपण दुरुस्त करू शकतो. आणि तुमच्या हातातल्या चिन्हांचा जो अर्थ आहे तो मी या चिठ्ठीवर लिहिलेला आहे. जर 12 कोण जर आले इथे आणि असे उभं राहिले तर आपल्याला जोडी बनवायला सोपं आहे. जाऊ कसं या जरा. हा. इकडे उभं राहा. समोर सगळीकडे चला सगळीकडे रांगेत रांगेत. 8वीचा वर्ग आहे, संख्या जास्त आहे आमच्या तर अजून आहे ना सर. तर या समोर असं दाखवा समोर. सर आम्हाला मार्क आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे असणारी जी चिन्ह आहे ती बघायची आहे आणि त्यानुसार आपण कोणत्या चिठ्ठी बरोबर आपली जोडी जुळते त्यानुसार चिन्हवाल्यांनी आपल्या जोडीशी संपर्क साधून ती जोडी बनवायची आणि समोरच्या वर्गाला दाखवायची. येस सर ते दाखवा सर. इकडचे येतात. आम्ही तुम्ही सर पहिला आहे ना. आधी राहा तुम्ही. सर मला मिळालं सर. सर मला मिळालं सर. या. तुम्ही बसा जागेवर सर. नो पार्किंग. आम्हाला मिळालं सर. एकेकाने याकडे वळा. सर सर आम्ही बसतो. मिळालं सगळं. तर विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे आपल्या जास्त जोड्या झाल्या. तर प्रत्येक चित्राला चित्राचा जो अर्थ आहे तो त्या ठिकाणी आपल्याला जोडी सापडली आहे. तर गटामधला प्रत्येक जण चिन्ह आणि त्याच्या खालचा संदेश आहे तो वाचून दाखवणार. सर या चिन्हाचा हे सांग दाखवा आणि ते सांग. याचा अर्थ आहे उजवीकडे वळू नये. पुढे पुढे आहे सर. याचा अर्थ या चिन्हाचा अर्थ आहे उजवीकडे वळू नये. हे सगळ्यांना माहीत असेल. रेड सिग्नल असला की थांबायचं आहे. त्यानंतर येलो सिग्नल म्हणजे पिवळा सिग्नल जर लागला तर फक्त तयारीत राहायचं आहे. जाण्याची तयारी करायची आहे. आणि ग्रीन सिग्नल जर लागला तर लगेच सुरुवात चालवायला किंवा गाडी चालवायला सुरुवात करायची. या पद्धतीने या सिग्नलचा अर्थ होतोय सर. बरोबर का? बरोबर. B4 पार्किंग. इथे कोणीही पार्किंग करू नये अन्यथा तुमची गाडी जमा केली जाईल. या चिन्हाचा अर्थ आहे समोर तीव्र उतार आहे, गाडी सावकाश चालवा. या चिन्हाचा अर्थ आहे उजवीकडे वळा. या चिन्हाचा अर्थ आहे इथे प्रवेश बंद आहे. हे चिन्ह आहे दवाखान्याचं आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर याची गरज लागते. रुग्णालय प्रथमोपचार. या चिन्हाचा अर्थ आहे पुढे शाळा आहे. या चिन्हाचा अर्थ आहे गाडीचा जास्तीत जास्त वेग 50 किलोमीटर ताशी असावा. या चिन्हाचा अर्थ आहे बस थांबा. या ठिकाणी बस थांबा. या चिन्हाचा अर्थ आहे पेट्रोल पंप. गाडी बंद पडल्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आपल्याला पेट्रोल पंपाची गरज नाही. या चिन्हाचा अर्थ आहे रस्त्याच्या या मार्गाने सायकल चालवणे गरजेचे आहे. तर या उपक्रमामधून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की शालेय वयात मुलांना या चिन्हाची ओळख व्हावी आणि पुढे या अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत व्हावी म्हणून प्राथमिक स्वरूपातली चिन्हांची तरी ओळख विद्यार्थ्यांना आठवीत व्हावी या दृष्टीने हा उपक्रम आहे. तो उपक्रम आपण सर्वांनी त्यात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.